नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी श्रीखंड. खूप सोपं आहे. एरवी सणाला आपल्याला आपण गोड पदार्थ हवा असतो की आपण लगेच दुकानातून श्रीखंड घेऊन येतो. तर आज आपण घरी श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया. इथे आता मी 200 ग्रॅम दही घेतलंय. आता हे दही तुम्ही जर घरी लावलेलं असेल ना तर तुमचं श्रीखंड अजून छान होईल. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकली आहे. ती साखर याच्यासाठी कारण कधी कधी दही थोडंसं आंबट असतं, तर आपलं श्रीखंड आंबट नको व्हायला म्हणून मी आधीच त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचा साखर टाकली आहे. आता आपण हे दही एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. सगळं दही मी या सुती कपड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच्यातलं जे एक्सेस पाणी आहे ना ते आधी आपण काढून घ्यायचे. हे बघा, इकडे आपण आता ह्या सुती कपड्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघत असाल ते दह्यामध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय. आणि 4 तास म्हणजे कमीत कमी 4 तास तरी तुम्हाला हे पाणी नितळून द्यायचंय. आपल्याला जो श्रीखंडाचा जो चक्का तयार करायचा असतो ना त्याच्यासाठी दह्यामधलं पूर्णच्या पूर्ण पाणी नितळलं पाहिजे. तर आता हे मी ह्याच्यामध्ये सुती कपड्यामध्ये बांधून मी 4 तास इकडे टांगत ठेवणार आहे, किंवा तुम्ही एका जाळीवर ठेवू शकता जिथे हे पाणी पूर्ण नितळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही जाळीवरही ठेवू शकता की जिथे तुमचं पाणी पूर्ण नितळून जाईल, किंवा तुम्ही कशाला तरी टांगून ठेवू शकता जिथे हे पाणी पूर्ण नितळून जाईल. आणि ह्याचं जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन्स असतात, तर ते तुम्ही कढी किंवा आमटी बनवताना त्याच्यामध्ये वापरा. आता हा आपला चक्का तयार झालेला आहे. आता आपण ह्याला थोडस फिल्टर म्हणजे चाळणीमध्ये हे करून घेऊया, चाळून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला श्रीखंड जेवढ्या प्रमाणात बनवायचंय तेवढं तुम्हाला दही घ्यायचंय आणि हे आपण व्यवस्थित चाळून घेतोय. ह्याच्यामध्ये फक्त मेहनत एवढीच आहे की आपल्याला ते खूप जास्त फेटावं लागतं. हे बघा, अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित आपण त्याला चाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला हा चक्का तयार आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी साखर, आता तुम्हाला श्रीखंड किती गोड पाहिजे त्याच्यावर आहे. मी इथे साखर टाकली आहे, 2 ते 3 चमचे साखर टाकले कारण माझा चक्का पण कमी आहे. आणि व्यवस्थित आपण ते मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकते. श्रीखंड आता तुम्हाला कशाचं बनवायचंय, व्हॅनिला एसेन्सचं बनवायचंय की आम्रखंड बनवायचंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही मँगोचा आंब्याचा पल्प ऍड करू शकता, किंवा मग व्हॅनिला श्रीखंड बनवायचं असेल तर व्हॅनिला एसेन्स टाकू शकता. आता इथे मी केसर श्रीखंड बनवते म्हणून मी केसरच्या 10-12 ज्या पाकळ्या आहेत त्या मी दुधामध्ये थोड्याशा टाकल्या होत्या. इकडे बघा तुम्ही, त्याला खूप छान रंग आलेला आहे आणि मी त्या दह्यामध्ये आता त्याला मिक्स करते आणि व्यवस्थित आपण ते फेटून घ्यायचं. आपल्याला एकदम त्याचं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ते फेटत राहायचंय. अशा प्रकारे आपण ते फेटत 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 त्याचं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि वरून तुम्ही सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आणि अशा प्रकारे आपलं घरच्या घरी श्रीखंड तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या अजून रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.